हॅलो, तर मी आता स्कूलमधून आले आणि रेडी झाले. थांबा एकच मिनिट. काय चाललंय मग गौरा? हॅलो, तर मी आता स्कूलवरून आले आणि फ्रेश म्हणलं की आजचा आपण तर व्लॉगच घेतला नाही, तर मग काय करायचं. मग मी आता बनवणार आहे बनाना शेक. ओके का नाही गौरा? तर चला मग आता मी बनाना शेक बनवते आणि गौरी माझा कॅमेरा पकडणार आहे, म्हणजे कॅमेरामॅन येतो आपला. चल गौरा, कॅमेरा घे. चलो चलो चलो. हे बघा, ही पूजा आम्ही मांडली आहे. पाया पडा. काय लाडा झाला बनवलेला. हो बघा. मग आपण पहिले फ्रीज मधून दूध काढूयात. आणि फ्रीज, अरे कुठे रे दूध? हा, हे दूध घेऊ आपण, गरम केलेले आजीने. ते फ्रीज मध्ये ठेवला परत. स्टॉप केले तू कधी? आपल्याला म्हणून फ्रीज मध्ये ठेवलं तर आजी आपल्याला हानी. अरे चल आजी साईडला जरा एक मिनिट. तर आपलं मीठ इथं आलेलं आहे आणि बनाना पण. तर चला पहिले आपण स्टॉप. ह्याच्यावर आपल्याला मिक्सर ठेवायला लागणार आहे, त्यामुळे चला मग आपण मिक्सर. गौरा उठा. काय करती? बस करंट बिरंट येडे म्हण. नाही बसणार आजी करण. तर आपलं मिक्सर काय करायचंय? तू सांगा स्टॉप कराय. एक बनाना आणि थोडस दूध. पहिले आपण दूध टाकायचं यात. आय डोंट नो मी किती टाकणार आहे, पण चला आता एवढं बस होईल. आता आपण बनाना टाकणार. मला आवडतो बनाना. माय गॉड. स्लाइस करून आता 1 बनाना बास, कारण एवढं नाही मला. पॅक बंद केलं. चला चलो. आय थिंक आता आपल्या ज्यूस द्यायला आपण बघूया. गोळा ग्लास आहे का आपल्याला? चलो चलो आप इधर हा वाला ग्लास है तो पण अगेन ह्याला ग्राइंड करावं लागेल. ले लो दो. कसं होतंय बघा. डायलॉग दीदी, समझने वाले को इशारा कॉफी. क्या हे बघा, समझने वाले को इशारा कॉफी. बघा चला मग आपण आता घेऊन ग्लास मध्ये टाकूया. समझने वाले को इशारा
कॉफी त्याचं नाव ऐसे क्यों देख रहे हो मुझे. बरोबर एक ग्लास ज्यूस झाला आपला. चला मग मी टेस्ट करून सांगते तुम्हाला पहिले. चला मग. भाजी तर पहिले तुम्हाला रेसिपी सांगतो मी काय काय केलं. तर फर्स्ट आपण मी घेतलं, त्यात एक बनाना टाकला, ग्राइंड केलं आणि तुम्ही शुगर पण टाकू शकता, पण मी शुगर जास्त नाही खात त्यामुळे मी ह्याच्यात शुगर नाही टाकली. हेल्दी तुम्ही मी सांगते की शुगर एवढी चांगली नाहीच आहे, मग तुम्हाला नका टाकू, पण जर तुम्हाला नाही आवडला असं तर तुम्ही शुगर टाकू शकता. तर आपण आपला एक ग्लास मिल्कशेक संपवला आहे आणि आपला कॅमेरामॅन आता कबड्डीला गेला. त्याच्या क्लासेत कबड्डी क्लासला जाते ना ती, मग ती तिकडे गेली आहे. तर आता आपल्याला आपला ब्लॉग स्वतःच घ्यायला लागेल. तर आता आपण आपल्या ब्लॉगचा एंड करत आहोत. तर ज्या लोकांना किंवा काही माणसांना माहिती नसेल की मिल्कशेक कसा बनवतात तर तुम्ही नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बाय.